अमरावती जिल्ह्यातील सर्वच मोठ्या आस्थापनांचे फायर ऑडिट होणार. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची हजेरी. वरळीत नारळी पौर्णिमेनिमित्त श्रीकांत शिंदेंनी समुद्र राजाला केला सोन्याचा नारळ अर्पण. आता भारताकडून आणि इतर देशातून मदत चाललीये पुढे. खरं तर जी काही मदत लागेल ती आम्ही करू. आमचा खारीचा वाटा आहे तो आम्ही देऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजप युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश. कोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरवल्यात. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागलाय. आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी मांजरीत उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची घेतली भेट. विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही. ग्राहकांच्या वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक. स्मार्ट मीटर विरोधात अधिकाऱ्यांना महिन्याची मुदत. पिंपळवंडीतील बालिका अत्याचार हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी अहेरीत चक्काजाम. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ते देवलमरी मार्गाची दुरवस्था. काँग्रेसच्या वतीनं रस्त्यावरील खड्ड्यात केली धानाच्या रोपांची रोवणी. ग्रामसडक योजनेतील रस्ते सिमेंट ऐवजी डांबरी करा. आमदार अमर काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. समान निधीत डांबरीकरणातून अधिक लांबीचे रस्ते शक्य. ग्रामीण भागातील अधिकाधिक गावांना रस्त्यांनी जोडण्याचा उद्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.